नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व परिसंवाद. वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईतील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न. नवी मुंबईतील ऐरोली येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष व शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन विजय चौगुले, मंगेश विश्वासराव, प्रवीण पुरो यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार कवी मंगेश विश्वासराव व ज्येष्ठ पत्रकार मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे जनरल सेक्रेटरी व आपलं महानगरचे माजी निवासी संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे मार्गदर्शन झाले. मान्यवरांच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर टीव्ही 1चे हिंदी युट्यूब चॅनलचे संपादक सुधीर शर्मा, शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख गणेश म्हात्रे, आजची नवी मुंबईचे संपादक संजय सुर्वे, प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्या ठिकाणी सकाळचे मुख्य संपादक सन्माननीय विश्वासराव या ठिकाणी मी चौगुले साहेबांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा. या ठिकाणी छोटे खाणी एक स्मृतिचिन्ह म्हणजे कुठेतरी सन्मान केला पाहिजे. तुमचे विचार, तुमची विचारधारा हे सुद्धा त्या स्मृतिचिन्हातून दिसलेले. त्याचबरोबर दुसरे जे आहेत ते महानगरचे आणि आत्ता मंत्रालयामध्ये जे मंत्रालयामध्ये जो संघ आहे त्या संघामध्ये पदाधिकारी असणारे असे प्रवीण पुरो साहेब, मी चौगुले साहेबांना विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. गणेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सुधीर शर्मा जे आहेत त्यांचा सन्मान मी गणेश म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. सन्मान झालाय, परंतु सन्मानाच्या नंतर विचार सुद्धा आपल्याला ऐकले पाहिजे. जे मान्यवर आहेत ते आपल्या या ठिकाणी मनोगत करतात. याच्यानंतर आपल्या सर्वांचा जे पत्रकार अनेक वर्ष पत्रकारिता करतात या पत्रकारांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मान करावा. तुम्ही शेवटी पोलिसांना हे जेव्हा समजलं, त्याची तक्रार त्याच्या भावाने केली. त्याच्यानंतर शोध घेता घेता कुणी मारलं तर 120 कोटीचा जो भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचाराची बातमी बाहेर काढली आणि त्याच्यामुळे त्याच्यातून त्याची हत्या झाली असावी असं वाटलं आणि त्याच्यानंतर त्याची बॉडी त्या सेफ्टी टँक मधून बाहेर काढण्यात आली. आपण सर्वांना विनंती करतोय की एक तर निषेध तर करतोय, त्याचबरोबर त्या मयूर चोपकार जो आहे आणि इतर ज्या पत्रकारांची जी हत्या झाली त्यांना 2 मिनिट आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. मी 2च मिनिटं बोलणार. याचं कारण असं आहे की पत्रकारितेमध्ये डेडलाईन फार महत्वाची असते. वर्तमानपत्र जर वेळेत नाही बाजारात आलं तर ते विकलं जात नाही, बरोबर आहे. आणि कार्यक्रमाची डेडलाईन मला वाटतं जवळ आलेली आहे, त्यामुळे मी फार वेळ बोलणार नाही. 2-3च गोष्टी बोलतो की बदलते, म्हणजे भाषा जी आहे ना ती बदलते, राजकारण आहे ना ते बदलतं. 2च विषयावर मी बोलणार आहे आणि फार कमी बोलणार. तुम्ही विचार करा, राजकारण कुठून सुरू होतं? राजकारण आपल्या घरापासून सुरू होतं. 2 माणसं एकत्र आली की राजकारण सुरू, बरोबर आहे.
आणि मग पत्रकारिता कुठून सुरू होते? 3 माणसं एकत्र आली की पत्रकारिता सुरू होते. अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण आहे, समाजकारण आहे. आता हे राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय आहे ते आता दोन ओळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आपण काय करतोय की आज जे आव्हानात्मक म्हणून या दोन्ही माझ्या मित्रांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, इतके प्रकार आपल्या आजूबाजूला घडतायत आणि आपण दररोज त्या बातम्यांवर आणि लेखांमधनं ते हाणतोय, बरोबर आहे. पण ते उद्याची रद्दी होते हे आपल्या लक्षात येत नाही. मी फक्त प्रिंट मीडियाविषयी बोलणार आहे कारण माझा अनुभव त्यातलाच आहे. तर ती रद्दी होऊ नये याच्यासाठी आपण काय करता येईल एवढंच मी विचार करतोय. मी काय केलं असा मी स्वतःला प्रश्न विचारला. त्यातली 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट म्हणजे फार पूर्वी जेव्हा मी सकाळमध्ये लागलो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं सकाळमध्ये, अरे हे तर मंत्रालयापेक्षा जास्त राजकारण इथे प्रत्येक वर्तमानपत्राच्या कार्यालयात चालतं नाही का. मग आपण काय करतो ते लपवत पुढचं राजकारण करत राहतो वर्तमानपत्राच्या राजकारणातले. तर ते कार्यालयातलं राजकारण मी एकदा तपशीलवार लिहून काढलं. खूप साधी गोष्ट म्हणजे सगळंच काही खरं होतं असं नव्हे, काही काल कपोलकल्पित गोष्टी त्यात होत्या, बरोबर आहे. पण ते इतक्या जणांना आवडलं की ते म्हणाले अरे ही कादंबरी खूपच छान लिहिलीस तू. आपण खरंच असं लिहिलं पाहिजे. खूप आपण गंभीरपणे सगळ्या गोष्टी घेतो आणि आयुष्य कधी संपून जातं खरंच कळत नाही, खरंच कळत नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे ही झापडं का लावली, तर झापडं अशासाठी लावलीत की माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मी ती लावलेली आहे. पण झापडं न लावता मी जी काही माझी पत्रकारिता केली त्यातलं हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रवीण त्या कादंबरीला नंतर राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. फिलर नावाची ती कादंबरी होती. माझं पहिलं पुस्तक होतं ते. म्हणजे जे आतून येतं ना तेच आपण लिहायचं. फार काय अगदी फार गंभीरपणे आपण खरंच करू नये. कारण आता इतकी माध्यमं झाली, इतकी माध्यमं वाढली की त्याच्याही पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी आपल्याला कथा कवितांमधून कादंबऱ्यातून मांडता येतात. आज ज्या माणसाच्या साठी आपण इथे बसलोय, दर्पण ज्या माणसाने सुरू केलं, माणूसच म्हणून त्याला, त्याचं देव कधी कुणी करू नये एवढीच माझी इच्छा आहे. जसं शिवाजी महाराजांचा देव करण्याची जी काय आता स्पर्धा सुरू आहे. कारण काय होतं एकदा देव करून टाकलं ना की आपल्याला त्यांच्यासारखं बनताच येणार नाही असं आपल्याला वाटतं. युगपुरुष कसला युगपुरुष असतो, कोण युगपुरुष असतो? तो एक आपल्यासारखाच माणूस होता. आपणही त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या माणसाने बाळशास्त्री जांभेकरांनी भाषा हा विषय, त्यांना 8 भाषा येत होत्या. आपल्याला 3 सुद्धा झाडे येत नाही. खरंच सांगतो मी, मला पण अजून येत नाही. मला माझी मराठी भाषा अजून जाणून घ्यायची. आमच्याकडे एक प्रयोग असा केला होता आमच्या मुख्य संपादकाने तेव्हाच्या, म्हणजे जेव्हा मी खरोखरी पत्रकारितेत आलो तेव्हा, की तुम्हाला किती शब्द येतात, किती शब्द येतात मराठीत. सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं बसा आणि लिहा. हे कागद घ्या आणि तुम्हाला जो शब्द येतो, आई, वडील, बाप, मी, तू वगैरे सगळे शब्द लिहून काढा. कुणालाही 300च्या वर जाता आलं नाही, 300च्या वर नाही जाता आलं. ही आपली शब्दसंपदा आहे. आणि आज जर कुणाला आपल्यापैकी विचारलं की अरे मराठी शब्द किती, तर फार कमी जणांना माहित असेल 1,20,000. आणि आपल्याला 300 शब्दावर आपण पत्रकारिता करत असतो. एक वयाचा मी आपला गैरफायदा घेऊन हे सगळं सांगतोय बरं का, माझ्या वयाचा. तर आपण वाचन वाढवणे फार आवश्यक आहे. आपल्या घरी आपली शब्दसंपदा आपली आहे ती वाढवण्यासाठी ग्रंथ संपदा घरात असायला पाहिजे. आपण वाचत नाही, आपण वाचलं पाहिजे. वाचलो तर समाजाला वाचवू शकू असं मला वाटतं. मी एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावरील नवयुवक ज्येष्ठ नेते माझे मित्र विजयजी चौगुले साहेब, माझे सकाळमधील सहकारी मंगेशराव विश्वासराव, शर्मासाहेब, गणेशजी, माझे मित्र दत्ता सूर्यवंशी आणि बंधू आणि भगिनी, आद्य पत्रकार बाळशास्त्री
बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं दर्पण एक वर्तमानपत्र सुरू करून आज 130 वर्षाचा काळ लुटलेला आहे. देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांची जी हुकूमत होती त्या हुकुमतीच्या समोर अतिशय तल्लखपणे ज्या पत्रकारिता चालल्या त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. बाळ गंगाधर टिळक असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, यांच्या काळातील पत्रकारिता ही ध्येयवादी पत्रकारिता होती. त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, लोकवर्गणीतून तेव्हा पत्र चालत असे. ध्येयवादी पत्रकारिता चालण्याचे दिवस आता संपलेले. स्पर्धेच्या युगामध्ये त्यासंबंधी कोणी अपेक्षाही करणार नाही, पण आपल्याचं कमरेचं सोडू नये अशी सर्वसाधारण अपेक्षा वाचकांची असते. त्या वर्तमानपत्रांना आदर्श म्हणून जे मानतात त्यांची असते. आणि म्हणून तुमच्या आमच्यावर सर्वांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पत्रकारिता हे काही पोटाचं साधन नाही, पण जेव्हा देश चालेल, तुमचं राज्य चालेल, तुमचा तालुका चालेल, तुमचं घर चालेल, तेव्हाच तुम्हाला पत्रकारिता करता येऊ शकते. जर ते शक्य नसेल तर तुम्ही कोणालाही न्याय देऊ शकणार नाही. आज तुमच्या आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. ज्या वेळेला विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष जेव्हा निवडा ठरतो त्यावेळेला विरोधी पक्षांची बाजू ही वर्तमानपत्राने घेतली पाहिजे, पत्रकारांनी घेतली पाहिजे. माझ्या दुर्दैवाने तसं होत नाही. तसं जर झालं असतं तर सत्ताधारी सुटले नसते. आज सत्तेची चाकं तुम्ही जर पाहिली तर त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. ज्याने अंकुश ठेवला पाहिजे त्यांनी आपलं स्वत्व विकलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही नावं फक्त मोठ्या मोठ्या चॅनल्सची घ्यायची, पण त्यांच्याकडून न्यायाच्या कोणत्याही बातम्या जरी येत नसतील तर आम्ही त्यांच्यावरती विसंबून कसं राहावं असा प्रश्न सहज निर्माण होतो. आणि म्हणून खूप मोठी वर्तमानपत्र असतील, खूप मोठ्या वाहिन्या असतील, त्यांच्यापेक्षा लहान वर्तमानपत्र, मग ते साप्ताहिक असतील, खूप लहान दैनिक असतील किंवा त्या नव्याने युट्यूब चॅनल असतील, यांचं महत्व आता हळूहळू अगणित असं वाढत चाललेलं आहे. जर मोठ्यांनी जर स्वत्व विकलं नसतं तर युट्यूब चॅनल फोफावले नसते. त्यांनी स्वतःचं स्वत्व विकलं, प्रामाणिकपणा केव्हाच बाजारी काढला आणि त्याच्यामुळे हे लहान चॅनल्स जे आहेत ते खूप मोठ्या गतीने बाहेर पडत चालले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तिथून निर्माण होणाऱ्या बातम्या, तिथून दिले जाणारे विचार हे सामान्यतः माणसाला सहज भावतात. कारण आज दिवस राहिलेले नाहीत की घरी जाऊन मला बातम्या पाहिजे.
कडे सगळं जे आहे ते आपल्या हातात आलेलं आहे. कारण तुम्ही कुठेही बसलात, कुठेही अगदी प्रवास करत असलात तरी तुमच्या बातम्या, तुमचे लेख तुम्ही हातात वाचत असता. त्याच्यासाठी लोकसत्ता तुम्हाला हातात असलंच पाहिजे असं नाही. महाराष्ट्र तुमच्या हातात असलंच पाहिजे असं नाही. आणि म्हणून तात्काळ येणाऱ्या ज्या बातम्या जेव्हा आमच्या हातात पडायला लागल्या तेव्हा वाचकांचा विश्वास त्या मोठ्या वर्तमानपत्रांपेक्षा या लहान वर्तमानपत्रांवर, युट्यूब चॅनलवर, व्हॉट्सअप असेल किंवा गुगल सारखे जे माध्यम जे आहेत, फेसबुक वगैरे, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. आज आपण पाहतो देशाची अवस्था गेल्या काही दिवसापूर्वी एका ज्येष्ठ विचारवंताबरोबर बोलत असताना त्यांनी सांगितलं, प्रवीण, आगामी 9 वर्षामध्ये या देशाची स्थिती अशी असेल की माझ्या मुलाला मी कुठला जॉब द्यावा हा निर्णय तो घेऊ शकणार नाही, किंवा अमुक एका कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला पाहिजे या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्याच्या वडिलांना राहणार नाही. कारण सगळ्यांचं लक्ष, सत्तेचं लक्ष पैशाकडे असल्यामुळे त्यांना आमच्या बाजारामध्ये व्यवसायासाठी कारखाने निर्माण व्हावेत असं वाटत नाही. जर ते झाले असते तर कोरोना काळामध्ये सर्वात मोठी इंडस्ट्री ज्याला आपण समजतो ती आशिया खंडातली बेलापूर इंडस्ट्री जी आहे, बेलापूरचा औद्योगिक पट्टा जो आहे तो 50% रसातळाला गेला नसता. एक काळ असा होता की या माझ्या पट्टीमध्ये देशभरातले लोक येऊन इथे काम करायचे. त्याच्यामुळे आमचा महागाई निर्देशांक जो आहे तो आटोक्यात असायचा. आज काय परिस्थिती आहे? या सर्वात मोठ्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठी जी उद्योग नगरी आहे, या उद्योग नगरीतले लोक आता बाहेर जात झाले. मधल्या काळामध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये तर स्पष्ट सांगितलं गेलं की या देशातले 5,000 मोठे उद्योगपती जे अब्जाधीश असतील, ते करोडपती असतील, यांनी देश सोडला. देश का सोडला? त्यांना देशाप्रती प्रेम नव्हतं असं नाही, पण आपण कष्ट करून जे काही कमवतो त्यातला सर्वाधिक पैसा हा टॅक्सवर जातो, आणि टॅक्सवर गेलेला पैसा हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून कुठल्या तरी पार्टीच्या खिशात जात असतो. आणि हे जेव्हा होतं, सर्वात मोठा आतापर्यंतचा भ्रष्टाचार कुठला असेल तर तोच होतो. तो जर झाला नसता तर एखाद्या कामाला 100 कोटी लागतात, तिथे 500 कोटी रुपये संपवले गेले असते. पण दुर्दैवाने या संदर्भात एकही यंत्रणा त्याचा तपास करत नाही. हे सगळं आपल्या सर्वांचं लोकशाहीमधलं दुर्दैव. म्हणजे अनेक प्रकरणं जी आहेत, एक काळ असा होता की फक्त आरोप झाले की संसदेमध्ये जेपीसी बसायची, ती बसली की त्या संबंधित मंत्र्याला राजीनामा द्यावा लागायचा. आज असंख्य आरोप होतात पण मंत्र्यांना राजीनामा द्यावा असं वाटत नाही. कारण आमच्या अर्थमंत्र्यांना कांदा खायला होत नाही, म्हणून कांद्याच्या बाजारामधली किंमत काय हे त्यांना माहिती नसतं. आपला भारत देश, आपण शेतीप्रधान देश आपण आतापर्यंत घडत होतो. या शेतीची आपल्या देशातली अवस्था जर तुम्ही लक्षात घेतली तर हे काळ त्याच्यावरच जवळपास 60% इतकी उद्योग नगरी या शेतीवर जायची. आज ती टक्केवारी 40%च्या खाली आली. ही जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर त्याच्याकडे आपण त्याला कधी न्याय देणार आहोत की नाही ह्या परिस्थितीत. ही जर परिस्थिती आपल्याला तर बदलायची असेल तर यंत्रणा सजग पाहिजे होत्या. पण लोकशाहीच्या 4 कामांमध्ये
पत्रकारिता वगळता इतर कोणतीही यंत्रणा आज सत्तेला जाब विचारावं असं त्या यंत्रणांना वाटत नाही. ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो त्या उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांची प्रकरणं वर्षानुवर्ष तशीच तुंबून असतात. आणि जर विरोधी पक्षाचा कोण नेता असेल तर त्याला तात्काळ अटक केली जाते. ही परिस्थिती जर बदलली नाही तर आज हे सगळं लचाट जे आहे ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर असेल. पण उद्या जर तुम्ही आम्ही जर सजग राहिलो नाही, आपली पत्रकारिता जर प्रामाणिकपणे ठेवली नाही तर तुम्ही विरोधी नेता म्हणून तुमच्यावरही ऑफेन्स ठेवायला ते मागे पुढे पाहणार नाही. मी खूपच नशिबान समजतो. त्यामुळे चौगुले साहेबांच्या समोर आम्ही टीका करू शकतो. नवी मुंबईमध्ये असताना आपण वेगवेगळ्या विषयावर आपण अगदी बिनधास्त बोलू शकतो. इतर ठिकाणची मित्रांनो तशी परिस्थिती नाहीये. पण एखादी घटना अशी घडते, आपण सगळेजण इतके खरं तुम्हाला सांगतो इतकं नशिबान ही पिढी आपली, कारण त्यांनी आतापर्यंत कधी न झालेला कोरोना पाहिला, जग बंद असलेलं आपण पाहिलं. जसं जग बंद असताना जसं आपण पाहिलं ना, तसं संजय देशमुखांची क्रूर झालेली हत्याही आपण पाहिली. म्हणजे त्याची भाग्यार्थी सांगते, जर माझ्या हातात जर कोणी शस्त्र दिलं तर मी त्याचा बदला घेईन. असं जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याची भाग्यार्थी बोलत असेल तर आपण कुठे आहोत? आपली स्थिती काय? खरोखरच आपल्याकडे पोलीस काम करतात? खरोखरच न्याय यंत्रणा आपल्याकडे काम करते का? असा सहज प्रश्न आपल्याला विचारावा वाटतो. आणि म्हणून त्यांना जाब कोणी विचारायचं? त्यांना जाब विचारणार तुम्ही आम्ही आहोत. लोकांच्या अजूनही अपेक्षा आहे की पोलिसांनी एखादी जर तक्रार घेतली नाही तर ते संजय गुरवांकडे जातील, दत्ता सूर्यवंशीकडे जातील आणि ते सांगतील की हा ऐरोली पोलिसांनी आम्हाला दाद दिली नाही. त्यांना अपेक्षा असते तुम्ही 4 वेळची जर बातमी दिली तर मला न्याय मिळेल. आणि तुम्ही जर 4 वेळची बातमी दिली तर त्यांना मानसिक समाधान लागतं. त्याला असं वाटतं मला कुठेतरी न्याय मिळतोय, लोकांना कळलं की मी खरं आहे. पण जर न्यायालयाप्रमाणे आणि या यंत्रणांप्रमाणे जर आपणही त्यांच्यावर केलं, जर काम करायला लागलो तर लोकांचा एक विश्वासाचा एक खांबा म्हणून आपल्या चौथा खांबा म्हणून त्याला पाहतो, तो निस्तरावत व्हायला वेळ लागला. मला माहिती आहे पत्रकारिता ही काही उदाहरणे खात नसते. ही पत्रकारिता करताना तुमच्या पोटाचंही साधन असलं पाहिजे. जर पोटाचं साधन नसेल तर तुम्ही पत्रकारिता नाही करू शकत. आणि आज असे दिवस नाहीये की तुम्ही घरी बसा आणि पत्रकारिता करा, असं नाही होत. त्याच्यासाठी जाहिरात हे माध्यम खूप मोठं आहे. आम्ही गेल्या काही काळापासून हे आता नव्यानेच आपलं साधन निर्माण झालं युट्यूबचं, डिजिटल चॅनल्सचं. या डिजिटल चॅनल्सलाही ट्रेमध्ये घेण्यासाठी म्हणजे शास्त्राच्या ट्रेमध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून तुम्हाला सांगायला मागतोय, जशी वर्तमानपत्राला जाहिरात मिळते, जशी न्यूज चॅनल्सला जशी जाहिरात मिळते, तसे डिजिटल चॅनल्सला जाहिरात मिळाली पाहिजे, शास्त्राची जाहिरात मिळाली पाहिजे, असा जोरदार प्रयत्न मंत्रालयाच्या स्तरावरती आम्ही सुरू केले. आणि याची सुरुवात जी आहे ती राजस्थान पासून झाली, मध्य प्रदेश पासून झाली. या दोन्ही राज्यांमध्ये डिजिटल चॅनल्स, युट्यूब चॅनल्स जे आहेत त्यांना शासकीय दरावर दरपत्रकावर घेऊन तिथल्या सरकारांनी जाहिराती सुरू केली. माझं एकच म्हणणं आहे की त्याच्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल. जर मुंबईत जर तुम्हाला हाक दिली की याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं, आपल्याला दगड घ्यायची नाहीये. पण कसं आहे की आपल्याकडची एक आमच्या पत्रकारांमध्ये निर्माण झालेली एक विकृती आहे. एक पत्रकार कुठेतरी मोठा झाला ना की दुसऱ्याला खूप वाईट वाटतं. हे आता डोक्यातून काढावं लागेल. तुमच्या ते भांडणं जे आहेत ना
ते राजकारणाला आणि यंत्रणेला मोजतात. म्हणजे तुम्हाला ती लोक मोजायला लागले की तुमच्यामध्ये भांडण झाली. आणि म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला हे करायला लागेल की तुम्ही कोणाला दुश्वास करू नका, पण तुमच्या मागणीसाठी तुम्ही एकत्र येणं हे अत्यंत काळाची गरज आहे. आणि ही गरज होतो हे निमित्त घेऊन आजचं आपण सर्वजण सजग राहाल. आणि आम्ही मंत्रालय आणि विधिमंडळ मतदारसंघाच्या माध्यमातून हे जे सुरू केलेले प्रयत्न जे आहे हे शेवटपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करू आणि आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. फक्त लोकांची गरज लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे इतकीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आज पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार विश्वासराव गुरु, सुरेश शर्मा, संजय सुजवे, गणेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज मी फक्त काही जास्त बोलणार नाही. तुमचा दिवस आहे, आमचा दिवस कायमच असतो. बस मी एवढंच या ठिकाणी ज्येष्ठ त्यांनी ही पत्रकारिता सुरुवात केली त्याचं आज तुम्ही तस्वीर त्या ठेवलेलं आहे ते दर्पणकार जांभेकर यांना अभिवादन करतो आणि मी इथेच थांबतो. जय संकल्पना त्यांनी पत्रकाराच्या दिवशी मांडली आणि त्यांचं कौतुक करतो. आणि अशा व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणं फार काळाची गरज होती आणि ती आज या ठिकाणी पूर्ण झाली. त्यांनी स्वीकार करायचा. पूनम गुरव, अश्विनी जयपाल, प्रियंका ठाकूर, त्यानंतर प्रदीप नाईक साहेब, अशोक शेश्वरे, आमच्या ऐरलीचे चॉकलेट बाय अरविंद माने, शरद वाघमारे, विकास मिरगणेजी, बनसोडे साहेब, वसंत वाघमारे, कांबळे साहेब, लोकमतचे नामदेव मोरे साहेब, गणेश डुमरे, प्रदीप प्रणीत,
सुनील वाघमारे, कांबळे साहेब, मंगेश कांबळे, या ठिकाणी